महाराष्ट्र होमगार्ड संघटनेच्या 79व्या वर्धापन दिनानिमित्त सांगली जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण कार्यालय येथे सांगली जिल्ह्यातील तमाम पुरुष आणि महिला होमगार्ड जवानांचे चर्चासत्र आणि संमेलन उत्साहात संपन्न झाले। या कार्यक्रमात सांगली जिल्हा होमगार्डच्या जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर या प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या। सांगली जिल्हा होमगार्डचे प्रशासकीय अधिकारी दिलीप शंकर हजारे यांनी होमगार्ड जवानांना मार्गदर्शन केले। संघटनेची शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि प्रशासकीय नियमांचे पालन यांचे महत्त्व त्यांनी यावेळी अधोरेखित केले। नागरिकांच्या सुरक्षेसाठी काम करताना सेवाभाव, जबाबदारी आणि प्रशासनाशी समन्वय राखून कार्य करण्याचे आवाहन केले। यावेळी केंद्र नायक जगदीश नागदिवे तसेच सामग्री प्रबंधक सुभेदार श्रीकांत घोडके यांनी होमगार्डच्या कार्यपद्धती, कर्तव्ये आणि सामाजिक जबाबदारी यांविषयी सखोल मार्गदर्शन केले। यावेळी सांगली जिल्हा होमगार्ड समादेशक आणि सांगली जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर मॅडम यांनी होमगार्ड जवानांच्या विविध समस्या आणि शंकांना समर्पक उत्तरे देत सखोल मार्गदर्शक भूमिका बजावली। त्यांच्या सकारात्मक आणि आश्वासक मार्गदर्शनामुळे उपस्थित होमगार्ड जवानांचे समाधान झाले। मार्गदर्शनपर भाषणात मान्यवरांनी होमगार्ड संघटनेच्या स्थापनेचा इतिहास सांगत 6 डिसेंबर 1946 रोजी गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी मुंबई आणि अहमदाबाद येथे होमगार्ड संघटनेची स्थापना केल्याचा उल्लेख केलाय। पोलिसांना मदत करणे, कायदा आणि सुव्यवस्था राखणे, आपत्ती व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण तसेच निवडणूक प्रक्रियेत होमगार्डचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कंपनी नायक सर्जेराव पाटील शिराळा पथक, वरिष्ठ फलटण नायक निरंजन जाधव, फलटण नायक लिंबाजी कांबळे बुधगाव पथक, कंपनी नायक अनिता दाभोळकर, फलटण नायक चंदू कांबळे सांगली पथक यांच्यासह विविध पथकातील सर्व आयुक्त आणि अनायुक्त अधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतलेत। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेक्शन लीडर अवधूत सुरेश कांबळे मिरज पथक यांनी प्रभावीपणे केले। या कार्यक्रमात सांगली जिल्ह्यातील होमगार्ड जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, प्रेरणादायी, उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलाय।